हो, आज शिवसेनेबाबत सुनावणी आणि याची अपेक्षा आहे. शिवसेनेचा मेळावा सुद्धा आहे, काय सांगणार? माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी, शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत. एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे. आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे. संजय गायकवाड आणि शिरसाट प्रकरणात शिवसेनेवर कुठेतरी प्रतिमेवर सरकारचा परिणाम होतोय असं म्हणतात. काही समज देण्यात आलेली आहे का वरिष्ठांकडून? या संदर्भामध्ये मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की देशात राहणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक वर्तणूक आणि वागणूक करताना थोडंसं संयम बाळगला पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून शेवटी समोरच्या माणसाची चूक असली तर त्या चुकीला योग्य तो त्याला शिक्षा दिली पाहिजे. परंतु काही लोकांना थोडंसं कधी कधी राग अनावर होतो, त्यामुळे कधी कधी अशा अनुचित घटना घडतात. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या दृष्टीने काळजी घेऊन प्रयत्न करायला पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे, सरकार पुरस्कृत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आता ही मला तर आश्चर्य वाटते की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबांसारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेत आहे. 3 व्हिडिओ एका पाठोपाठ एक आलेले आहेत. भरत गोगावले, संजय गायकवाड, संजय शिरसाट आणि त्यांची वेशभूषा ही तिन्ही व्हिडिओमध्ये सारखी आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या वेशभूषेवरही मोठे मीम्स बनत आहेत. तर तुमचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना काही आव्हान आहे का की काही कपड्यांचं वगैरे काही पाणी ठेवलं पाहिजे? काय झालं, हल्ली कुठली घटना ही कुठल्या कॅमेऱ्यात कुठं कैद होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे काही धास्ती आहे का नेत्यांना कॅमेऱ्याची? कुठून कुठला कॅमेरा लक्ष ठेवून असेल आणि शूट करेल? असं आहे की या संदर्भामध्ये हा सर्वच समाज माध्यमातील सर्वच घटकांना हा प्रश्न आहे. त्यामुळे वागणूक आणि वर्तणूक करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. वो हिंदी में जानना चाहेंगे कि संभाजी ब्रिगेड के प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड़ ने कहा है कि उन पर जो साहित्य खड़ा हुआ था वो भाजपा पुरस्कृत था. क्या है, किसी को कुछ भी बोलने में कोई रोक नहीं सकता ना. स्वतंत्र देश के स्वतंत्र नागरिक है, व्यक्ति स्वतंत्र है, भाषा स्वतंत्र है, तो सब अपनी अपनी बात कहते रहते हैं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.